जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणी स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. श्रीराम राम राम. सर्व साधकांना स्वानंदाचा राम राम. श्रींच्या गुरूंच्या चरणी, सर्व महापुरुषांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम. हो, तर गुरुबंधूंना पुनश्च एकदा राम राम. आणि आजचा विषय पूज्य श्रीधर स्वामींनी जो जनसेवार्थ मांडलेला आहे तो आहे अपरोक्ष ज्ञान. पण एक परोक्ष आहे आणि दुसरा अपरोक्ष आहे. अपरोक्ष ज्ञान हा श्रुतीचा वेदांताचा विषय आहे आणि श्रुती अंतिम प्रमाण आहे. राम. उन्हाचा विषय जो कोणी हृदयस्थ करेल त्या साधकाला आत्मस्थिती दूर नाही. थोडक्या भाषेत काय सांगायचं तर तुमचं मुमुक्षुपण जर जिवंत असेल, म्हणजे संस्काराची शिदोरी ज्यावेळेस घरातूनच मिळते की नाही, तेव्हा बाह्य शिक्षण काय कुठेही मिळतं. यास्तव ते संस्कार तुम्हाला सर्व गुरुचरणावर घडलेले आहेत. तर आपल्या अंतःकरणाला पवित्र करून, एकाग्र करून, सर्व बंध तोडून, सर्व अपेक्षा, इच्छा, स्पृहा तोडून ज्यावेळेस आपण श्रवणाला बसाल त्यावेळेस पाण्यातलं कमळ जसं उमळतं, ते कमळ जसं उमलतं त्याप्रमाणे अंतःकरणरहित स्थिती त्या ज्ञानाच्या कोशामध्ये प्रवेश करते. राम. म्हणून मरेपर्यंत अंतर्मुखता तुमचं मुमुक्षत्व जिवंत ठेवते. तुम्ही बहिर्मुख झालात तर मुमुक्षुपण जातं. म्हणजे मुमुक्षुपण म्हणजे तुमची मोक्षाची इच्छा जाते. राम. म्हणून महापुरुषांचं वचन असं आहे, जो संसारात बुडला तो मृत्यूला प्राप्त झाला आणि जो भक्तीत बुडला तो मोक्षाला प्राप्त झाला. आणि भक्तीतच ज्ञान दडलेलं आहे. हे कसं दडलेलं आहे तर श्रीमद भागवतामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. भगवान वेदव्यासांनी आपल्याच पुत्राला निमित्त करून जी जगाला विद्या दिलेली आहे तो साक्षात त्रिवेणी संगम आहे. मग पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रार्थना, तुमचा मुमुक्षुपणा अर्थात मोक्षाची इच्छा कधी मरू देऊ नका. ती जर मेली तर तुमची बहिर्मुखता तुम्हाला कुठे नेऊन पटकेल काही सांगता येत नाही. ही भीती ज्याच्या अंतःकरणात दृढ आहे त्याला साधुसंग नक्की भेटतो, संतसंग भेटतो आणि त्या वाटेनं तो तेच प्राप्त करतो जे सत्पुरुषांना प्राप्त झालेलं आहे. नारायण. स्वामींना आपल्याला सांगायचं की ज्या ठिकाणी कोणतंही अनिष्ट नाही, म्हणजे जे तुमच्याकडून होणार ते तुम्ही असं स्वीकारायचं की ते इष्टकृपेतूनच आलेलं आहे. अनिष्ट केव्हा घडतं तर मनानुकूल आपण चालू लागलो की पुन्हा मनाच्या प्रतिकूल घडतं. पण हरी इच्छा गरीयसी अर्थात समर्पण भाव ज्यावेळेस ईश्वर चरणी आपला अर्पण होतो त्यावेळेस आपल्यातल्या अहंकाराच्या मीचा लोप होतो. अहंकाराच्या मीचा. आणि मग ते समर्पण शरणागतीमध्ये विलीन होतं. ती शरणागती तुम्हाला त्या स्थितीला घेऊन जाते ज्या स्थितीमध्ये सगळे संत आहेत. राम. अर्थात देहातच राहून आणि दृश्यातच राहून आणि संसारातच राहून ज्याला कसलंही बंधन नाही, ही त्याची स्वानुभूती, हे त्याचं संतत्व आहे.
ठीक आहे ना. त्याच्यासाठी वस्त्र बदलण्याची गरज नाही, धर्म बदलण्याची गरज नाही, वृत्ती बदलण्याची गरज नाही. ज्या वृत्तीला ज्या वाटेनं जायचंय जाऊ द्या, कारण तिला तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला विक्षेप करेल. बात समजली ना? ठीक आहे ना. हो. म्हणून ज्या ठिकाणी कोणताही अनिष्ट नाही, इष्ट आहे, ती कृपा आहे. ज्यावेळी तुमच्या मनाच्या अनुकूल घडत नसेल तीही कृपा आहे, मनाच्या अनुकूल घडत असेल तीही कृपा आहे, मनाच्या प्रतिकूल घडत असेल ती कृपा आहे. कारण काटा काढण्यासाठी काटाच घ्यावा लागतो, तसं दुःख काढण्यासाठी दुःखाचं स्मरण करावं लागतं, सुखाचं नाही. राम. ज्या ठिकाणी कोणतेही अनिष्ट नाही तिथे सर्व दुःखाचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे काय? जर भगवत कृपा असेल तर दुःख जाणवतच नाही. महाराजांची इच्छा, गुरूंची इच्छा, बस त्यांना हे देऊन ते काढून घ्यायचं होतं. अत्यंत दुःखाचा अभाव होतो. मग दुःखाची जाणीव कधी होते? जाणीव कधी होते दुःखाची? ज्यावेळेस आपण मनाच्या अधीन असतो त्यावेळी दुःखाची जाणीव असते. ज्यावेळी मन आपल्या अधीन असतं त्यावेळी आनंदाची अनुभूती असते. जे कार्यकारण संघाताच्या पूर्वीपासून जे आहे, म्हणजे त्या आनंदासाठी तुम्ही काही केलेलं नाही, तो तुमचा हक्क आहे. ठीक आहे ना. तो हक्क सोडून ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या ताटात पाहायला लागलो, दुसऱ्याच्या घरात डोकावायला लागलो, नाही का, आपलं सौंदर्य आपल्याला माहीत असताना आपण आरशामध्ये जाऊन अधिक प्रसन्नता व्यक्त करतो. खरं आहे ना. पुरुष असेल तर थोडा छाती काढतो, स्त्री असेल तर तिच्या शृंगाराची हालचाली ती आपोआपच करते. त्याप्रमाणे पोचलेल्या पुरुषांच्या पाशी गेलो की आपला पुरुषात आपोआपच उभा होतो, आतून आपल्याला उभा करतो. अर्थात सांसारिक शेळपटपणा आपल्यातून काढून घेतात आणि जे मूळ ब्रह्म आहे तो ब्रह्म आपल्या समोर असतो. म्हणून तुमची गुरुकडे पाहण्याची जी नजर असेल की नाही, बस ती परतून तुम्हाला तशीच मिळते. तुम्ही गुरुला, तुम्ही संतांना कुठल्या रूपात पाहताय, तुम्हाला तेच रूप प्राप्त होतं. तुम्ही ब्रह्मस्वरूपात पाहता, आत्मस्वरूपात पाहता, अप्रोक्ष अनुभूतीच्या नजरेतून पाहता, तुम्ही वासनेतून पाहता, तुम्ही प्रेमातून पाहता, तुम्ही ज्या नजरेनं पाहता त्या नजरेनं तुम्हाला रिफ्लेक्शन मिळतं. ठीक आहे ना. साध्या भाषेत मातीत पाय दिला तर एवढा छाप उठत नाही, पण चिखलात पाय दिला तर लगेच छाप उठतो. त्याप्रमाणे त्या पुरुषांची तुमची एकाकारता झाली की त्या स्थितीला तुम्ही नाही गेला तरी त्या अवस्थेमध्ये राहता. ठीक आहे ना. हे तर समजते ना. अच्छा. ओम. संघाताच्या पूर्वीपासून जे आहे, संत संघाताच्या पूर्वीपासून जे आहे, म्हणजे तुम्ही संतांच्या संगतीत आला म्हणून तुम्हाला फक्त जाणीव झाली, मुळातच तुम्ही ते होता. पण माहीत नव्हतं. आणि संत संघ हा तुमचा कार्याकारण झाला. तुम्ही पुरुषार्थ केला आणि समोर मात्र प्रकट झालं. जे केव्हाही कोठेही कधीही विकार पावत नाही, सर्वांचे निज अधिष्ठान रूप असते. काय असते? आनंद रूप ते ब्रह्म. ज्याला अयम आत्मा ब्रह्म म्हणतं. कोण म्हणते? श्रुती वेदांत म्हणतो. काय असतं असं जे केव्हाही कोठेही कधीही विकार पावत नाही? थोडक्यात सांगायचं, आकाशाला अग्नी सुद्धा भाजू शकत नाही, आकाशाला बर्फ थंड करू शकत नाही, आकाशाला हवा उडवून घेऊन जाऊ शकत नाही, आकाशाला पृथ्वी खेचून घेऊ शकत नाही. चार भूतामध्ये असं कुठलीही ताकद नाही की जी आकाशाशी स्पर्धा करेल.
राम. आणि आकाश कधी कुणाशी स्पर्धा करत नाही, कारण आकाश निर्लेप आहे. तसा महापुरुष असतो. तो जगातल्या कुठल्याही गुणाला पाहून आकर्षित होत नाही आणि कधीही कुणाशी स्पर्धा करत नाही. त्याच्याशी जर कोणी स्पर्धा करू लागलं तर त्याचा तोच बुडीत जातो. समज गया? बात समज रहे ना? अच्छा. असं ते अधिष्ठान रूप आहे. म्हणजे आकाशाचं अधिष्ठान आकाशापशीच आहे, पृथ्वीचं पृथ्वीपशीच आहे. पण वाऱ्याला अधिष्ठान आहे का? तो गतिशील आहे. पृथ्वी फिरत असून सुद्धा जागेवर आहे आणि आकाश फिरत नसून सुद्धा जागेवर आहे. त्याप्रमाणे संत तुम्हाला तपस्येत असले आणि नसले तरी त्यांचं अधिष्ठान फिक्स कायम आहे. आणि ते कसं आहे? अनंत अनंत. म्हणजे ज्याची तुम्ही संकेत कधी मोजमाप ज्याचं करू शकत नाही, असं ते अनंत अनंत आहे. पण ते आनंदरूप ब्रह्म आहे. राम. मागाशी खूप गोड विषय त्याला सांगितला युवराजला येताना मी. कशी असते अनुभूती चालता चालता? त्या अनुभूतीमध्ये तुमची जात, नाव, कुळ, गोत्र या सर्वाचा विसर पडलेला असतो. रूप या सर्वाचा विसर पडलेला असतो. आणि स्थित्वा शामांतकाले अपि अशी एक कल्पनारहित, संकल्परहित अशी गोड अवस्था असते. त्या अवस्थेला धरायचं नाही आणि स्थितीमध्ये जायची इच्छा करायची नाही. हे स्वयंभू घडतं. जसं तुम्ही झोपलेलं आहोत, आपण झोपलेलो आहोत, श्वासांचं येणं जाणं हे स्वयंभू चालतं. आम्ही फिरतोय, बोलतोय, खातोय, पितोय, पण पापण्यांची उघडझाप ही जशी स्वयंभू आहे तशी ही अवस्थेतून स्थिती स्वयंभू प्राप्त होते. आणि तिथं मग कळतं की माझ्या पुरुषार्थाशिवाय माझ्या पाठीमागं कुठली तरी सत्ता कार्य करते आणि ती मला आनंदात नेते आणि आनंदातून माघारी आणते. कुठली तरी एक सत्ता आहे ज्याला आपण सत्य म्हणतोय, ज्याला आपण संत म्हणतोय, ज्याला आपण देव म्हणतोय, ज्याला आपण गुरु म्हणतोय. एकाच सत्तेची अनेक नावे आहेत. समजले ना? ती कुठली तरी सत्ता अशी आहे. राम. ते कधीही विकार पावत नाही. म्हणजे तो पुरुष तुम्हाला काहीही करताना दिसला तरी तो त्यात नाही हे सिद्ध झालं पाहिजे. कोण सांगतंय? हे श्रीधर स्वामी. ते केव्हाही कोठेही कधीही विकार पावत नाही. म्हणजे काय सांगितलं गीतेमध्ये? काय सांगितलं? आग्नी भाजू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही, असं ते काहीतरी आहे. पण त्याला आपण कुठल्या तरी शब्दानं त्याला संबोधन करायचं म्हणून त्याला आत्मा म्हणतोय. आत्म जे देहातच आहे पण देहाला चिकटलेलं नाही, दॅट इज कॉल्ड. त्याला म्हणायचं, पण त्याला नाव दिलेलं आहे आपण आत्म. कुठलाही ज्याला विकार नाही. तम म्हणजे विकार. ज्याच्यावर कुठलाही विकार नाही, ज्याच्यावर कुठलाही संस्कार नाही, असं ते आत्म आहे. आतमध्ये आहे, नाही का? आणि म्हणून प्रत्येक महापुरुष आपल्याला म्हणतात, बाहेर का जायचं, बाहेर का फिरायचं, गंगा स्नान का करायचं? तर आत जाता यावं. त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला आत प्रवेश करता यावा. राम. मूळ विषय होम. समजतं ना? अधिष्ठान रूप आहे ते. असं अधिष्ठान ते फिक्स आहे. ते कुठल्या अनुष्ठानानं प्राप्त झालेलं नाही. ते स्वयंभू आहे. जसं पृथ्वीवर हिमालयाचं अधिष्ठान स्वयंभू आहे, कैलासाचं स्वयंभू आहे, समुद्राचं स्वयंभू आहे. अरे मला सांग, समुद्रानं कधी कुठल्या नदीला नेवता दिलेलं आहे का? निमंत्रण दिलंय का? तुम्ही माझ्यामध्ये वाहत या.
नाही. अशी सर्व सुख त्या अधिष्ठानामध्ये बुडून राहतेत. सर्व सिद्धी त्या अधिष्ठानामध्ये बुडून राहतात. ठीक आहे ना. अष्टसिद्धी, नवनिधी, कुठल्याही प्रकारची सिद्धी त्या अधिष्ठानामध्ये बुडून राहते. असं जे अधिष्ठान आहे ते अनंत आहे. तो भगवंताचा खजाना आहे, कधीही संपत नाही. नाही का. जीवाला दिलेले श्वास संपतेत, पण जीवाचं जीव पण कधी संपलंय का? ना पराब्रह्म, तो ब्रह्मेत विलीन होतोय, संपत नाही ते. का नाही? समजतंय ना. जीव पण जात नाही. जीव गेला म्हणतोय, तो मरत नाही. गेलाय. मग कुठे गेलाय? अन्य योनीमध्ये गेला असेल. मग दुसरीकडे कुठे गेला तो? नाही, तो विलीन झालाय. मग आपल्या संसारी भाषेत तो अनंतात विलीन झाला. काय ज्याने कधी बघितलं नाही ते सांगतात अनंतात विलीन झाला. मग कुठला अनंत? न अंता इथे अनंता, ज्याचा कधी अंतच नाही, त्याच्यात तो विलीन झालाय. म्हणजे कोण होता? साक्षात ब्रह्म होता तो. अच्छा, चला पुढे. नारायण. मग हे जे आनंदरूप आपलं ब्रह्मस्थान आहे आपल्यामध्ये, चराचरामध्ये, आपल्यातलं दिसेल तर चराचरातलं दिसेल. नाही का. आपण आपल्या घरातून बाहेर आलो तर गाव दिसेल, गावातून बाहेर आलो तर जिल्हा, तालुका, जग दिसेल. त्याप्रमाणे हे जे ब्रह्मरूप आहे, आनंदरूप ब्रह्म जे आहे, तेच आपलं मूळ स्वरूप आहे. अशा मूळ स्वरूप असणाऱ्या त्या ब्रह्मरूपात ज्यावेळी जीव विलीन होतो त्यावेळी त्याला त्याची कृतार्थता प्राप्त होते. म्हणजे धन्य झालो. ज्याला श्रुती काय म्हणते? ज्ञात, ज्ञातव्य, प्राप्त, प्राप्तव्य आणि म्हणजेच कृतकृत्य किंवा धन्य असे. समर्थांच्या भाषेत धन्य असे, धन्य झालो. राम. असं जे आपलं मूळ स्वरूप आहे, अशा मूळ स्वरूप असणाऱ्या ब्रह्मरूपात विलीन झालो की कृतार्थता प्राप्त होते. तुकोबांच्या भाषेत पावलो पंढरी किंवा धन्य आज दिन, हे सगळी त्यांची धन्यता आहे. आणि माऊलींच्या भाषेत आजी मी ब्रह्म पाहिले, आजी सोनियाचा दिन, वर्षी अमृताचा गण, हे त्यांची कृतात आहे. आणि ते कसे गदगद होते सांगू का? ते व्यक्त कसे करतात माहिती आहे का? एकांतामध्ये फक्त अश्रुपात करतात. हीच त्यांची व्यक्तता असते. ते कोणाला सांगत बसत नाहीत. ठीक आहे. एकांतामध्ये फक्त अश्रुपात करतात. ते शब्दाचा आश्रय घेत नाहीत आणि शब्द आणि कानाचा कधी संगम होऊ देत नाहीत. बस. अजून पुढची भाषा तर त्यांच्या प्राणाचा विक्षेप सुद्धा त्यांना सहन होत नाही. अशा मस्तीमध्ये राहतात. नको द्रव्यदारा, नको धनमान, पुढे नको मी तू पण, आता मला तेही नको. काय घे माझं विलीन करून या, बस तुझ्यात बुडवून घ्या, बस नको मला काय, पुरे झालं. अशा एका मूळ स्थितीला ते प्राप्त झाल्यानंतर, मूळ स्वरूप ज्याला म्हणतोय आपण, मूळ स्थिती म्हणतोय, त्याला प्राप्त झाल्यानंतर कृतार्थ होते. मग काय तो देहन, पुन्हा काय तो मृत्यून, काय तो जन्म, काय तो संसारण, काय तो धन संपत्ती, काही त्याच्याशी घेणं देणं राहत नाही. मग व्यवहार म्हणून फक्त पाय आहेत म्हणून चालायचं, तोंड आहे म्हणून बोलायचं, डोळे आहे म्हणून पाहायचं, हात आहे म्हणून द्यायचं घ्यायचं, याच्या व्यतिरिक्त आतमध्ये त्याचं काही एक नसतं. समजतंय ना? ऐकतोय ना नीट? हां. त्या व्यतिरिक्त त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. हो. स्वच्छ भाषेत सांगू,
ते खऱ्या आनंदाला प्राप्त होते. आणि खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असला तर आपण आपलं मूळ स्वरूप प्राप्त करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अगदी ठसवून घ्या तुम्ही सगळी. आणि एवढंच नाही, त्याकरताच जीवन जगलं पाहिजे हा एक सिद्धांत बनवा. हे बघ, ज्याचं लक्ष ज्यानं दृढ केलं का नाही त्याला झोप लागत नाही. ज्यानं लक्ष दृढ केलं का नाही त्याला झोप लागत नाही. ताटात आलेल्या अन्नाची चव कळत नाही. समोर आलेल्या व्यक्तीचं नाव कळत नाही. पायात वाहना घालून चाललाय का अनवाणी घालून चाललाय तिकडे लक्षही राहत नाही. आपलं कोण आणि परक कोण हे द्वंद्व सुद्धा आतमध्ये प्रकटत नाही. तर एक निर्धार करायचा साधक वृत्तीमध्ये गुरुकृपेनं की नाही, आता जगेन तर फक्त याचसाठी, नाहीतर नको ते जगणं. अरे आश्चर्य, जे टाकून जायचं त्याच्या मग आयुष्य गमवायचं. आणि रात्रंदिवस सगळे संत तुमच्यासाठी प्रयत्न करतात, तिकडे दुर्लक्ष करायचं, त्यांचीच निंदा करायची, त्यांच्याचकडून अपेक्षा करायची. आणि ते बी नाश्वराची, शाश्वताची नाही. काल का परवा एकाला मी सांगितले साधकाला 5 गोष्टी लक्षात ठेवा. देवनिंदा, धर्मनिंदा, बोललोय का मी श्लोक? देवनिंदा, धर्मनिंदा, द्विजनिंदा म्हणजे ब्राह्मणाची निंदा, महात्म्याची निंदा आणि शास्त्राची निंदा. ज्याच्या मुखातून घडली त्यानं समजायचं आपण कल्पांतपर्यंत नरकातून बाहेर येऊ शकत नाही. का? हिताची लोक, ज्याला संसार प्रिय आहे. सकाळी आणखी एकाला सांगितलं, जर बायकोला संसार प्रिय असेल आणि नवरा साथ देत असेल तर स्वतः नरकाची वाट चालत आहे. बायकोला नवऱ्याला परमार्थ आवडत असेल, बायको साथ देत असेल, स्वतः स्वर्गाचे दरवाजे उघडे आहेत. सांगितलं नाही एकाला सकाळी परड्यात गोठ्यामध्ये. नवऱ्याला संसार प्रिय आहे आणि बायकोची साथ असेल तर नक्की समजायचं ती नरकाची वाट आहे. नवऱ्याला परमार्थ प्रिय आहे आणि पत्नीची साथ आहे, स्वर्गाचे दरवाजे उघडे आहेत. राम स्वामी का सांगतात या बाबतीत कठोर, म्हणजे की मूळ स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून त्याच्याकरता आपण जीवन जगत असताना आपला उद्देश पक्व झाला की कुणी ना कुणी आपल्या पदरात भगवंत घालतात. कुणाला त्याला तरी आपल्या पदरात घालतात, नाही तर आपल्याला तरी पदरात घालतात. म्हणून एक सूत्र मला बी प्रिय आहे ते सांगतो, ठीक आहे ना. प्रपंचाच्या गोष्टीसाठी कधी कुणाबद्दल नाराजी व्यक्त करायची नाही आणि कुणाची नाराजी घ्यायची नाही. प्रपंचाच्या वस्तूबद्दल मिळालं ठीक, नाही मिळालं ठीक, बस. आपलं काय होतंय, संसारी जीवांशी संबंध येतोय, अधिक येतोय, आणि मग त्यांचीच झळ आपल्याला बसते. ती कशाची? एक तर त्यांची नाराजी तरी घेतोय, नाहीतर त्यांच्यावर नाराज तरी होतोय. आणि हाच स्वभाव आपल्या संघात आल्यानंतर, साधू संघात आल्यानंतर तोच स्वभाव त्याला धोका देतोय. समजलं ना? समजते ना? नारायण ओम. तर अशा अंतःकरणात असा भाव निर्माण होऊ नये, भाव निर्माणच होऊ नये असा भाव. त्यासाठी आपण जीवन जगताना कटाक्ष म्हणजे वैराग्य असलं पाहिजे. अरे बस आजचं जीवन जगायचंय मला, उद्याचं नाही. उद्याचा भगवंत बघेल, आजचं मी बघतोय असं. तर असा भाव जर अंतःकरणात निर्माण झाला तर मग परोक्ष सुख आहे. कसलं? परोक्ष आहे. परोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष आहे, म्हणजे त्याचं प्रमाण तुम्हीच आहात. दुसऱ्या कोणाला विचारायची गरज नाही. आता पुढे अपरोक्ष म्हणजे काय बघूया, ठीक आहे ना. नुसतं एवढं सांगात तुम्ही आला
ही अशी जिज्ञासा धरून, तर हे परोक्ष सुख आहे. म्हणजे तुम्ही या फक्त, तुम्ही संतांच्या पाशी पोचा फक्त, बाकी काही करू नका. हे परोक्ष सुख आहे, तुमचा तुम्हीच अनुभव घ्यायचा. राम नाही का, सकाळी मी कापूर जाळतो, संध्याकाळी कापूर जाळतो, दोन्ही संध्येच्या वेळेस. तो गंध मलाच येतो का? जो येईल त्याला येतो. कापूर मी जाळलेला आहे, पण गंध तुम्हाला येतोय. बस आपल्याला हेच सांगायचंय की त्या अंतःकरणामध्ये तसा भाव निर्माण होतो की ती परोक्ष अनुभूतीची सुख तुमच्या पुढे नमस्कार करून उभी असतात. ते प्राप्त करून घेण्यातच आतून शांती वाटली पाहिजे. मला हे पाहिजे होतं, बस. हे हरी, ऋणी आहे तुझा, प्रत्यक्ष प्रणाम तुला. अंग अंग रोमांचित झालं पाहिजे. भगवत स्पर्शानं न्हावून गेला पाहिजे. आतून तृप्तीचे ढेकर आले पाहिजेत. आता काही नको ही स्वयंभू इच्छा प्रकट झाली पाहिजे. काही हवं ही एक इच्छा असते, पण आता काही नको अशीच इच्छा प्रकट झाली पाहिजे. आता बस पुरे. आणि एवढ्याच परोक्ष सुखानं डोळे गळले पाहिजेत की असे नका प्रभू, अपरोक्ष सुख देवा देशील तेव्हा देशील, पण ह्याच सुखानं मी न्हावून गेलोय, बस. नको या पलीकडं काय. का तर सत्याच्या वाटेवर जाण्यासाठी जे त्यागावं लागतं तिथं माझी उणीव आहे. सकाळी आणखी पहाटे मी एकाला सांगितलंय, पहाटेच्या फोन कॉलमध्ये, की असत्य त्यागताय म्हणून सत्य प्राप्त होतंय, आणि सत्य त्यागताय म्हणून असत्यात तुम्हाला प्राप्ती आहे. ठीक आहे ना. वेदांत म्हणतं एक नित्य आहे, एक अनित्य आहे आणि एक सत्य आहे. वेदांत तेच तुम्हाला मल, विक्षेप आणि आवरणाच्या बाजून ते सारून काढायचं असतं. पण हे आपल्याला जड का वाटतंय? तर इथला संघ सुटेना म्हणून तिकडचं असंगत्व आपल्याला गोड वाटेना. दुसऱ्याचं दर्शन म्हणजे गुरूंचं दर्शन करून आपण तृप्त झालो म्हणतोय, आणि मग स्वतःला ज्यावेळेस स्वतःची प्राप्ती होईल तेव्हा काय होईल? हा, स्वतःला तुम्हाला प्राप्ती होईल तेव्हा कसला आनंद असेल? काय तो अखंडानंद, ब्रह्मानंद, परमानंद, कुठला आनंद असेल काय माहित नाही. हा, हे ज्यानं भोगलंय त्यालाच तर स्वानंद म्हणतात गुरु. स्वानंद म्हणजे काय नाव आहे का? ओम 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 ओम. हो. नाम न रूप न रंग कचू प्रभु त्रिय गुणातीत भिन्न, असं एक ते ब्रह्मस्वरूप आहे. बस त्याची म्हणजे समुद्राच्या कडेला गेल्यानंतर पंखा चालू करावा लागत नाही. तसं सत्पुरुषापाशी गेल्यानंतर हे परोक्ष सुखाला मला द्या म्हणावं लागत नाही. तुमचं जर तुमच्या भाषेत सांगू, तुमचा ब्लूटूथ ऑन असेल का नाही, ट्रान्सफर आपोआप होतं. ठीक आहे ना. बस तुमचं अंतःकरण पवित्र असेल का नाही, त्याच्यामध्ये आपोआप प्रवेश होतो. म्हणून माऊली म्हटले, तुम्ही या, मी या हृदयातलं त्या हृदयात घालून देतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हटले, तुम्ही या सत्पुरुषापाशी, काय फक्त तुमचा ब्लूटूथ ऑन ठेवा, त्यात तुम्हाला ट्रान्सफर केलं जाईल. राधे नारायण. ते प्राप्त करून घेण्यामध्येच तुमचा पुरुषार्थ जर तुम्ही उपयोगात आणत असाल तर शांती तुमच्या दारात आहे आणि तृप्ती तुमच्या हृदयात आहे. जर दारात शांती आहे, अरे दारात कुत्रं असलं तर काय बाहेरचा माणूस कशाला प्रवेश करेल? तसं शांती दारात असेल तर अशांती कुठल्या दारातून येणार सांगा? कुठल्या दारातून शांती? खिडकीतून. राम. त्यात इतर दुसरे कोणतेही नसून केवळ एकमेव आनंद स्वरूप अशी जी एक जाणीव असते तिला अपरोक्ष म्हणतात. ठीक आहे ना. तुमच्या दारामध्ये शांती स्वतःचा अनुभव घेते की आत कोणीतरी माझा मालक आहे, त्या मालकाकडे मी अशांती जाऊ देणार नाही. आत माझा मालक आहे. कुत्रं दारातच बसून गुररतं की नाही?
कुणाला चाव देऊन. चावणार नाही पण गुररणार, येऊ नको. मग भगवंतापाशी 2 पार्षद बाहेर उभे केलेले असतात. कशासाठी केलेले असतात? जो येतोय त्याचा रजोगुण आणि तमोगुण तुम्ही काढून घ्या आणि तो सत्वगुण तुम्ही त्याच्या नमस्कारानं त्याला द्या. आणि एकदा तो दर्शन करून बाहेर गेला की त्याचा तमोगुण रजोगुण त्याला माघारी द्या. यासाठी पार्षद आहेत ना दारात. ठीक आहे. पुसेगावच्या देवळाच्या बाहेर बघितले ना, अनेक देवतांच्या बाहेर नारायण. अशी जी शांती आहे ती दारात बसलेल्या शांतीला बी प्रचिती देते. तर मग आत बसलेले त्या पुरुषाला मी आनंदरूप ब्रह्म आहे, ती जाणीव सुद्धा त्याला सोडून जाते. जाणीव, मी आनंदरूप ब्रह्म आहे, मी नंदकुमार जाधव आहे. ठीक आहे ना. तुम्ही स्वानंद कुटीत येत आहे, पण तुम्ही नंदकुमार जाधवाला भेटायला येत आहे का स्वानंद काकाला भेटा येत आहे? मग स्वानंद काकाला माहिती आहे का मी स्वानंद आहे? नाही. मग मी कोण आहे त्याला ज्याला माहीत आहे, त्या स्थितीतून स्वानंद बी गेलेला आहे, नंदकुमार बी गेलेला आहे. समजते ना. मग राहिला कोण? आनंद भोगणारा. कोण राहिला? जो राहिला तो दिसत नाही पण अनुभवतोय, ते अपरोक्ष आहे. जे दिसत नाही पण अनुभवतोय. व्यक्ती झोपलेली आहे पण दिसती मेल्यासारखी, पण श्वास पाहिलं तर जिवंत आहे. बस याला अपरोक्ष म्हणायचं. समजतंय ना. अगदी अगदी म्हणजे याच्या खाली मी येऊन तुम्हाला समजावू शकत नाही, इतका खाली समजवतोय. राम. ते ज्ञान बाह्य अशा कुठल्या सुद्धा नामरूपानं किंवा अंतःकरणातली कोणत्याही वृत्तीच्या जाणीवेस कारण न होता, समजून घ्या काय सांगतोय मी. जे आता ज्या ज्ञानाबद्दल तुम्हाला सांगतोय ते ज्ञान, जे नंदकुमारला बी सोडून गेलेलं आहे, जे स्वानंदाला बी सोडून गेलेलं आहे, ते ज्ञान बाहेरची नाव आहेत ना ही माझी देहाची. गुरुने दिलं स्वानंद, आईबापाने दिलं नंदकुमार. कुणीतरी म्हणतोय काका, कुणी म्हणतोय आप्पा. हे सर्व जे मला सोडून गेलेलं आहे नाव रूप, त्या अंतःकरणातल्या कुठल्याच वृत्तीची जाणीविषयी माझा काही एक संबंध नाही. त्यामुळे आत आणि बाहेर मी उत्थान रहित आहे, निर्वाण रहित आहे, निर्वात आहे, अगदी दीपाप्रमाण आहे. कुणाप्रमाण? दीपाप्रमाण आहे. म्हणजे देवघरातला नंदादीप, देवघरातला नंदादीप जसा अखंड जळतो, जसं आकाशाचं कधी उत्थान नाही, पतन नाही, येणं नाही, जाणं नाही, अशी एक निश्चल स्थिती असते. वाऱ्यात लावलेला दिवा हलतो, देवघरातला दिवा हलत नाही. त्याला काच लावावी लागत नाही, बाहेरच्या दिव्याला काच लावावी लागते. बस ही साधना काच आहे आणि तपस्या निर्वात आहे. अरे तुम्हाला नैवेद्य दाखवताना सुद्धा ब्राह्मण म्हणतो ओम प्राणायाम पणस्मा उदानस्मा समानस्मा पणस्मा. ह्या पंचप्राणाची तुम्ही आहुती द्या म्हणजे तो नैवेद्य पोचेल. कुठल्याही प्राणाच्या द्वारा तुम्ही जीव म्हणून त्याचा भोग न घेता भगवंताला अर्पण करा, याचा अर्थ आहे प्राणायामस्मापण. ठीक आहे ना. राम. असं जर तुम्ही स्वतःला अर्पण करत असाल, राम ऐक, होम हा सुद्धा विक्षेप नाही समजा.
ओम. असा प्रकाशरूप प्रवृत्तीच्या, म्हणजे सूर्य दिसत नाही, प्रकाश दिसतोय, किरण दिसत नाही, अशा प्रकाशरूप प्रवृत्तीच्या पलीकडे असून आधी परोक्ष ज्ञान, नंतर अपरोक्ष ज्ञान, आणि मग स्थितीची बी अवस्थेतून गेलेला, स्थितीमध्ये राहिलेला, त्या स्थितीची बी ज्याला अनुभूती नाही, म्हणजे तुमच्या संसाराच्या भाषेत एक प्रकारे कोमात गेलेली व्यक्ती, शेवटची अवस्था अशी एक, अशा पलीकडे असून त्याला दृढापरोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणजे काय? ओम. दृढापरोक्ष ज्ञान म्हणजे तुमच्याबद्दल तुम्हाला माहित आहे, हेही तुम्हाला माहित नाही. समजलं? तुमच्याबद्दल तुम्हाला माहित आहे, हेही तुम्हाला माहित नाही. म्हणून भगवंताला स्वतःबद्दलच काय माहित नाही, तर तुम्ही भगवंताबद्दल काय सांगताय? समजले ना? आणि ज्यावेळेस भगवंताला स्वतःबद्दल कळेल तेव्हा तो भगवंत नाही. अनंत आहे ना तो. अशा एका स्थितीमध्ये तुमची अवस्था स्थिर होते. दृढापरोक्ष ज्ञान म्हणजे तुम्ही त्या पुरुषाला त्यावेळेस कुठेही वापरून घ्या. तुमच्या हातात एक सुरी दिलेली आहे. कलिंगड कापा, बोकड कापा, कोंबडं कापा, मासा कापा, अंड कापा, माणूस कापा, फळ कापा, गवत कापा. तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही काय कापलं हे त्या शस्त्राला पाप पुण्याशी काही संबंध आहे का? आहे? त्या शस्त्राचा पापपुण्याशी जसा काही संबंध नाही, तसं दृढ परोक्ष ज्ञानाची स्थिती असते. एका सुंदर पाषाणाची तुम्ही पायरी करा, मूर्ती करा, काय तुम्हाला जे वाटेल ते करा, त्या दगडाचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसा दृढ परोक्ष ज्ञानी पुरुषाचा त्या दृढत्वामुळं जाणीवेशी बी संबंध नाही. मी कोण आहे, समजले ना? माऊलींचं प्रमाण जाणीव नेनी व भगवंती नाही, असं एक प्रमाण आहे. चला, फार जड होईल तुम्हाला पुढे. म्हणून मूर्ख मनुष्य देह म्हणजेच मी, आत्मा असं समजतो की नाही? कशाला उगीच कुणाचा आत्मा मारा? तो मटण खायचे, खातो, त्याला करून घाल. अरे नाही, त्याच्याबद्दल तू वैराग्य धर. त्याची इच्छा तो वासना पूर्ण करेल, त्याच्या वासनेचा निमित्त तू होऊ नको. त्याला अशुद्ध खायचंय ना, त्याचा तो जाऊन खाईल. त्याच्या पापाचे धणी तुम्ही का होता? कारण मूर्ख मनुष्य देह म्हणजेच आत्मा असं समजतो. रज्जू म्हणजे दोरी, हा सर्प आहे का? नाही, पण रात्री तर तसं दिसतंय ना. पण रात्री दोरी जरी दिसत असली तरी हातात बॅटरी असेल ज्याच्या, त्यानं जर तुम्हाला दाखवलं, हा चल पुढे ती दोरी आहे, साप नाही, तर तुम्ही धन्यवाद कोणाला देणार? बॅटरीला का ज्याच्या हातात बॅटरी आहे त्याला? म्हणून एका बाजूला गुरु प्रकाशक आहे आणि एका बाजूला गुरु भगवंत आहे. आपणची देव होय गुरु, ठीक आहे ना? ज्याच्या हातात बॅटरी आहे तो भगवंत आहे आणि बॅटरी प्रकाशक आहे, तो गुरु आहे. जसा त्या रात्रीच्या दोरीला तुम्ही एका क्षणात ओलांडता, तसाच तुमच्या लक्षात जर हा परमार्थ आला तर एका क्षणात संसार ओलांडाल. समजते ना? म्हणून त्याला शास्त्र म्हणतं की गोखुर की तरह, म्हणजे गाईच्या खुरामध्ये जे पाणी असतं, गाईच्या खुरामध्ये चिखलात नाही का,
ते चिखलात गाईचं पाऊल उठलं आणि त्याच्यात जर जेवढं पाणी आहे त्यात तुम्ही बुडाल का? हत्ती बुडेल का? अच्छा, ते ओलांडण्यासाठी तुम्हाला उडी मारावी लागेल का? सहज एका ढेंगेत ओलांडता पाऊल गाईचं खुराचं, त्याप्रमाणे सहज हा संसार एका क्षणात ओलांडाल. पण अडचण कुठे आहे? तर मनुष्य स्वतःचं मूर्खत्व अज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये वाढवत राहतो, कमी करत नाही. आणि अधिकांश अशाच लोकांचा संघ असल्यामुळं ते दोरीलाच सर्प म्हणतात, ठीक आहे ना, आणि संसारालाच सत्य समजतात. असत्य आहे ना हा संसार, ब्रह्मसत्य आहे, पण यालाच सत्य समजतात. आणि पारमार्थिक तर परमार्थ सोडून जातेतच, पण संसारी बी परमार्थावर येत नाहीत. ठीक आहे ना, बात समज घ्या ना. जे स्वतःला आध्यात्मिक साधक म्हणवतेत ते सुद्धा परमार्थापासून वंचित होतेत, आणि प्रापंचिक तर परमार्थापासून वंचित असतेतच. देवाला यासाठी कश्चिद्यती सहस्रेषु सांगावं लागलं. कोणीतरी हजारोत एखादा, आणि त्या हजारोमध्ये एखादा याच्यावर टिकतो का? तर तुमचा संघच चुकीचा आहे. आणि जो संघ देऊ इच्छितो तिथे तुम्हाला आवड नाही आणि वेळ नाही. म्हणजेच एका भाषेत तुमच्यापाशी तेवढं पुण्य पुरेसं नाही, नाही का? घ्यायचंय हिरा पण खिशात 5 रुपये आहेत, तर 1 कोटीचा हिरा 5 रुपयामध्ये नाही मिळणार तुम्हाला. मग 5 रुपयाची बोरे मिळतील, ते बी मुठभर, जा राम. त्याप्रमाणे सद्गुरू तुम्हाला आपल्याला असं समजतो की योग्यता असून अज्ञानाचा संघ घडला. मग आपलं कोण? तर नरकुपी संसारातून आपल्याला जो काढतो तो आपला आहे, हे माहीत असून आपण तिथे कधीतरी जातो, केव्हा तरी जातो, आणि अनुकूलता असेल तर जातो किंवा प्रतिकूलता असेल तर जातो. पण प्रेम आहे म्हणून नाही, किंवा प्रेम ओढून नेते म्हणून नाही. स्मरण सहन होईना म्हणून जात नाही. चला पुन्हा विस्मरण होऊ नये म्हणून आपलं जाऊया, नाही का? आपला संबंध बिघडू नयेत, कधीतरी कामाला येतील म्हणून जाऊया. नारायण. ओम. असो, सद्गुरू सर्व नातेवाईकापेक्षा जवळचा आप्त असला असा वाटला पाहिजे. ठीक आहे ना? म्हणजे त्यात घातलं ना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो विद्या. सगळी नाती सद्गुरूमध्ये दिसली पाहिजेत. आणि कुटुंबात असताना सगळ्या नात्यामध्ये सद्गुरूंचं थोडं तरी दर्शन झालं पाहिजे. चलो, गुरुदेवांची इच्छा, बापूंची इच्छा. हे समजण्यासाठी आवश्यक असे जे ज्ञान लागते आपल्याकडे, बस त्यालाच परमात्म्याची कृपा म्हणतात. नाही, खरंच गुरुदेवांची कृपा आहे म्हणून मला माझ्या अनुकूल पत्नी मिळाली, जी परमार्थात साथ देते. माझ्या अनुकूल मला पुत्रप्राप्ती आहे, जी माझ्या परमार्थात साथ देते. आणि त्यांच्या अनुकूल मी राहतो. त्यांची इच्छा न पूर्ण करता त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवंतानं मला दिले, ते पूर्ण करतो. बस, पुरे झालं. ओम. खऱ्या अर्थानं इथं कोणी कुणाचा बांधील नाही, पण आपणच बांधून घेतलेलं आहे. समज घ्या. आहे का कोणी कोणाचा बांधील? इथं प्रत्येक जण स्वतंत्र आहे. स्वतंत्र व्हायचं नाही, आहे. जसा आत्मा देहातून जाताना स्वतंत्र आहे, खरंय ना? बाजूला बसलेल्या लोकांना विचारून जात नाही, डॉक्टरला विचारून जात नाही, आणि ज्याच्यात आत्मा आहे त्याला विचारून जात नाही. तो जितका स्वतंत्र आहे, तुम्ही आम्ही सुद्धा तितकेच स्वतंत्र आहोत. कसं काय बरं? नाही पटलं तर आपण तिथे जातच नाही. किती स्वतंत्र आहे. आणि पटलं तर कोणी नको म्हटलं तरी पुन्हा फिरून तिथेच जातो. आहे की नाही स्वतंत्र? म्हणजे आत्मस्वभावाचे आहात का नाही आपण? आहोत.
बस इकडे नजर मारणे यालाच परमात्मा कृपा म्हटलंय. पहिलं काय सांगितलंय? पहिलं परोक्ष, दुसरं अपरोक्ष, तिसरं दृढ परोक्ष, चौथं परमात्मा कृपा. राम. चला शेवट करण्यापूर्वी एकदा सांगतो की परोक्ष, अपरोक्ष, परमात्मा कृपा आणि दृढ परोक्ष, 4 स्थितीमध्ये तू काहीही कर रे, तू काही कर. जाताना तुला काही घेऊन जाता येत नाही माहीत असताना सुद्धा तुझ्या वृत्तीला तू आवर घालत नाहीस, याच्यापेक्षा पाप आणखी काय भाव आहे तुला? काय हवंय? वेगळं काय पाप आहे? देहते, तुकाराम, देहते पापबुद्धी. याच्या पलीकडे की तुला काय हवंय? त्याला म्हटले पाप कृतात्मा. का माहितीये का? पुढे असा एक त्यांनी संदेश दिलेला आहे आपल्याला. स्वतः समजून उमजून, वाक्य लक्षात घ्या, श्रीधरांचं आहे. स्वतःला समजून उमजून घेऊन आनंद रूपामध्ये लीन होण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. अमुक केल्यानंतर मी त्यात विलीन होईन, नाही. तू स्वतःची समजूत काढ. कशी काढायची ती तुझी तू काढ. आणि त्या आनंद रूपामध्ये लीन होण्यासाठी जे लीन झालेत त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही. ठीक आहे ना? गत्यंतर नाही. पुढे त्याचे वर्णन कुणालाच करणे संभव नाही की ते विलीन कसे करून घेतेत. आणि मी तुला विलीन करून घेतलाय हे तुम्हाला कधीच स्वमुखाने बोलून दाखवत नाहीत. असं ते अवर्णनीय आहे. आणि त्या आनंदात बुडत असल्यामुळं ते अकल्पनीय आहे. त्याच्या कल्पना दुसरे कुणी करू शकत नाहीत. आणि जो बुडलाय त्या आनंदातून तो बाहेर यायला मागत नाही. मग तुम्ही विचारणार कुणाला? नाही का? अरे संत संघात जायचं असल्यावर आपल्याला 4-2 दिवस तर अगोदर मागचा विचार करतोय. संत संघात राहायला 4 दिवस तर पुन्हा माघारी जायचा पुढचा विचार करतोय की नाही? मग त्या वृत्तीला तुम्ही कुठे कधी तुमच्या वृत्तीला कुणी बांधून ठेवायचं? खरी वृत्तीजवळ संत काय सांगायचं? ज्याच्यापाशी गेल्यानंतर आपली वृत्ती पूर्ण शांत होते तिथंच आपण आपल्याला बहिर्मुख करून घेतोय. अरे तो शेवटचा मुक्काम वाटला पाहिजे बाबांनो. संत संघ काय? संत संघ शेवटचा मुक्काम वाटला पाहिजे. बस इसके आगे कुछ नहीं है. पडवून राहीन तुझी ठाई. काय म्हणजे उपाशी ठेव काय? वर्ण मार निंदा कर, पण तुझं जसं कुत्र मालकाचं दार सोडत नाही तसं आता मी हे सोडत नाही. स्वामींना म्हणायचं आपल्याला दुसरं कुठलंही साधन नाही. त्याचे वर्णन करणे असंभवच आहे. असंभवच लावलाय त्यांनी. खूप संभव. चला एक प्रमाण सांगतो. ज्यावेळेस गाढ निद्रेत आपली जशी फक्त आनंदाचीच जाणीव असते गाढ निद्रेत, पण ती जागी झाल्यानंतर आपल्याला माहीत असते जिथे स्वप्न नाही, जिथे दिवसाचा संसार नाही, अशी गाढ निद्रेत एक आनंदाचीच जाणीव असते, पण ती जागी झाल्यानंतर कळते. त्याप्रमाणे आपल्याच प्रकाशानं आपली जाणीव करून देणारा जो आनंद एक कोश आहे तो मी आहे. समजतं? तो मी आनंदाचा कोश आहे की जे मी तुला मगाशी सांगितलं युवराजला की येताना अशी चालता चालता आमची स्थिती आपोआप येते आणि आम्हाला सोडून जाते. त्या स्थितीला आम्ही ओढवून घेत नाही आणि पुन्हा त्यातून आम्ही काढून टाकत नाही. ती स्वयंभू आमच्यावर खेळत राहते.
ठीक आहे ना. जसं शिवजींच्या गळ्यामध्ये सर्प खेळतोय, ठीक आहे, त्याला त्यांनी निमंत्रण सुद्धा दिलं नाही आणि त्याला त्यांनी काढण्यासाठी काही प्रयत्न बी केला नाही. अशी एक आनंदाची लहर स्वयंभू येते. शर्त एवढी की तुम्ही तुमच्या आनंदापासून, स्व आनंदापासून जर तुम्ही विभक्त नसाल तर ती तुमच्यामध्ये स्वतः खेळायला येते. बरं का. अंगण बघून मुलांना निमंत्रण द्यावं लागत नाही. अंगण बघितले की मुलं खेळ मांडतात. खरंय ना, आपण लहानपणी बघितलं नाही का. मैदान बघितलं की मुलं क्रिकेट खेळायला आपोआप गोळा होतात. साखर पडलेली बघून मुंग्या आपोआप येतात. काय, वृक्ष बघून पक्षी आपोआप तिथे विश्रांतीला येतात आणि आकाश बघून घार आपोआप उडायला लागते. ह्या तसंच आहे. तुमच्यातली योग्यता बघून सद्गुरू तुमच्यावर आपोआप त्या प्रकारचा वर्षाव करायला सुरुवात करतात. शर्त एवढीच की आपल्याला ते झेलता आलं पाहिजे, तिथं दृढ राहता आलं पाहिजे, ते वाढवता आलं पाहिजे. ब्रह्मभाव जागा होणं भाग्याची गोष्ट आहे. ब्रह्मभाव जपणं अजून भाग्याची गोष्ट आहे. आणि ब्रह्मभाव वाढवणं हे अजून महत्भाग्याची गोष्ट आहे. हो, पण कधी कधी जगाकडं पाहिल्यानंतर आणि जगात असलेल्या अशा भक्तांच्याकडं आणि साधकांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की याची खरी भूक कोणाला आहे का नाही. आणि मग उपरतीचे पुरुष असे झाले, चित्ताची उपरती झाली की कुणी भ्रमंतीला निघतात, कुणी तीर्थाटनाला निघतात, कुणी एकांत गुहेत गपचिप बसतात, कुणी मौन धरतात, नाही का. तर सगळं नामरूपात्मक जग नष्ट झाल्यावर तिथे काय उरेल सांगा. हे संपूर्ण जग तुम्हाला आता दिसतंय नामरूपात्मक जे आहे, वस्तू व्यक्ती पदार्थानं भरलेलं फळानं, हे संपूर्ण एकदा नाश होईल त्यावेळेस इथे काय असेल. एक प्रकाशच ना, हो की नाही. एक प्रकाशच असेल, बाकी काय असेल. हे जग प्रकाशित करणाऱ्या चंद्र सूर्याना प्रकाश देणारा जो आनंदरूप प्रकाश, आत आनंदरूप प्रकाश, बस त्या आनंदाची एक जाणीव शिल्लक राहते. थोडीशी फोडून सांगतो. दिवसा सूर्य आहे, रात्री चंद्र आहे की नाही. पण ज्यावेळेस चंद्र बी नाही आणि सूर्य बी नाही तेव्हा अमावस्या आहे की नाही. मग सूर्य कुठे गेला आणि चंद्र कुठे गेला. पण तरी बी त्या अमावस्येच्या रात्रीला माहित आहे की चंद्र सूर्य आहे. बस असा एक तो आनंदाचा क्षण आहे. आणि त्या आनंदाच्या क्षणाच्या पाठीमागं, समजते का मी बोलतोय, त्या अंधाराच्या पाठीमागं एक चंद्र सूर्य आहे. तो ज्यावेळेस उगवणार आहे, सूर्य उगवला तर प्रकाश वेगळा असेल आणि चंद्र उगवला तर प्रकाश वेगळा असेल. पण त्याच प्रकाशात जी वस्तू जशी दिसाय पाहिजे ती तशीच दिसणार आहे. लक्षात येते ना. सूर्याच्या प्रकाशात काय आणि चंद्राच्या प्रकाशात काय. ते झाड आंब्याचं आहे तर आंब्याचंच दिसणार आणि ही व्यक्ती अमुक आहे तर ती तमुकच दिसणार. समज. ही नजर ज्याच्याकडे आहे ती आनंदरूप प्रकाशाची जाणीव आहे. म्हणून म्हटलं की मला साक्षात्कार झाला असं कधी कुणाला बोलायची गरज नाही. का तर तो साक्षात्कारीच होता हे त्यावेळेस कळतं. ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला हे कळतं की मी साक्षात्कारीच होतो आहे, नाही झालो नाही. साक्षात्कारी झालो नाही, साक्षात्कारी होतो आहे. का
तर साध्या भाषेत सांगायचं, तुमचं मुमुक्षत्व तुम्ही जपून धरल्यामुळं तुमचा भ्रम निघून जातो आणि आहे ते स्वयंभू तुमच्यापुढं तुम्ही स्वयं प्रकट होता. याला म्हणायचं अपरोक्ष. तुम्हीच तुमच्या पुढे प्रकट होणे आणि तुम्ही जगापुढे प्रकट होणे हे परोक्ष आहे. त्या परमात्म कृपेमध्ये तुम्ही दडून राहणे, बस हे दृढ परोक्ष आहे. म्हणजे यथाशक्ती तुम्ही जे असून सुद्धा ते दाखवत नाही, हे दृढ परोक्ष आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही उत्तम भक्त आहात, तरीही तुम्ही दाखवत नाही, हे दृढ परोक्ष आहे. आणि अशी स्थिती तुम्ही ज्या वाटेवरून चाललेला आहात ती स्थिती तुमची वाट बघते. दोन्ही हात पसरून तुमचं स्वागत करण्यासाठी ती उभी आहे. बस गुरूंच्या कृपेनं या संसाराचं वारं थोडंसं झटकून एक एक पाऊल दृढतेनं पुरुषार्थानं उचलत या आनंदाला तुम्ही सगळी प्राप्त होणार एक दिवस, या अपेक्षेसह स्वानंदपुरा गुरुचरणी ही सेवा समाप्त करून तुमच्या सर्वांच्या पुरुषार्थाला पुन्हा एकदा राम राम प्रणाम. राम 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 राम. श्रुतीचा शेवटचा संदेश तुम्हाला आम्हाला सर्वांना एकच आहे की तुमच्या मुखातून एकच शेवटी निघावं, हरिओम तत्सत. एकच निघावं, हरिओम तत्सत. का? तिथे तुमची दृढ परोक्ष आत्मसाक्षात्काराची स्थिती तुम्हाला प्रिय होते. म्हणून हरिओम तत्सत हे त्यासाठी आहे. समज, आत्मसाक्षात्काराची दृढ परोक्ष स्थिती होते. म्हणजे तुम्हीच तुम्हाला दिसतं की माझं आता लक्ष हेच आहे आणि मी हेच प्राप्त करणार. बस इदम इतिहा, बस आता दुसरं काही नाही. राम नारायण. राम 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 राम. ओम.